प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 18 मे 2026 सोमवार। आरोग्यपूर्ण जीवन। तुझा प्रकाश प्रभातेसारखा प्रकट होईल, तुझे आरोग्य लवकर उगवेल, परमेश्वराचा गौरव तुझ्या मागील रक्षक होईल। येसाया 58 अध्याय 8 वचन। आरोग्य परमेश्वराकडून मिळते हे जाणणे किती मोठा आशीर्वाद आहे। अनेकदा एखाद्या व्यक्तीला आरोग्याचे महत्त्व आजारपण आणि अस्वस्थपणा आल्यावरच समजते, जसे उन्हात सावलीचे महत्त्व कळते तसेच आजाराच्या वेळी आरोग्याचे मूल्य समजते। अनेक निरोगी लोक देवाचे आभार मानायला विसरतात, पण जेव्हा आजार येतो तेव्हा ते तक्रार करतात आणि विचारतात, हे माझ्याबरोबरच काय? देवाची इच्छा आहे की त्यांची मुले उत्तम आरोग्य आणि संपूर्णतेत जगावीत। देव आपल्याला मुलांना दैवी आरोग्य आणि दैवी उपचार यांची दोन्ही वचन देतो। दैवी उपचार। आजारानंतर देव बरे करतो। दैवी आरोग्य। आजार येण्यापासून संरक्षण मिळते। जर तू परमेश्वर तुझ्या देवाची आवाजाकडे काळजीपूर्वक लक्ष देशील तर मी तुझ्यावर कोणतेही रोग आणणार नाही, कारण मी परमेश्वर आहे जो तुला बरे करतो। निर्गम 15 अध्याय 26 वचन। देवाचे सेवक सायमन स्टॅनली यांचे विचार करा। मद्रास ख्रिस्ती कॉलेजमध्ये 1953 साल विद्यार्थी असताना त्यांनी आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित केले आणि प्रार्थना केली, प्रभू, मला विश्वासपूर्ण तुझी सेवा करण्यास मदत कर। मला आजारपण आणि अस्वस्थपणापासून दूर ठेव। आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली। जवळजवळ 50 वर्ष त्यांनी दैवी आरोग्यात जीवन जगले आणि देवाची विश्वासण्याची साक्ष दिली। फक्त आरोग्याची इच्छा पुरेशी नाही, आपण देवाची मार्गाने चालले पाहिजे। बायबल स्पष्ट अटी सांगते, देवाची आवाज काळजीपूर्वक ऐका, त्यांची दृष्टीने योग्य ते करा, त्यांची आज्ञाचे पालन करा, त्यांचे नियम विश्वासूपणे पाळा। जेव्हा आपण आज्ञाधारकतेत चालतो तेव्हा आपण स्वतःला देवाची दैवी संरक्षण आणि आरोग्यासाठी तयार करतो। प्रिय देवाची लेकरा, या अटी पूर्ण करण्यासाठी पुढे ये। आज्ञाधारकतेची निवड कर आणि त्यांची आरोग्याच्या आशीर्वादाचा अनुभव घे। तुझे जीवन आरोग्य, आज्ञाधारकता आणि परमेश्वराविषयी कृतज्ञतेने भरलेले असो। पुढील ध्यानासाठी वचन। तुझ्या वडिलांची आणि आईची सन्मान कर, म्हणजे तुझे भले होईल आणि तू पृथ्वीवर दीर्घायुषी होशील। एफेसिकर 6 अध्याय 2 आणि 3 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी पहिली इतिहास अध्याय 4, 5 आणि 6। संध्याकाळी योगना 6 अध्याय 1 ते 21 वचन। धन्यवाद।